नगर शहरातील केडगाव MIDC समोर सध्या कृषी महोत्सव कृषी पर्वाचे प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी शेती व शेतकरी यांच्याबाबत भविष्यातील प्लॅन सांगून टाकला। शिवाय महिला बचत गट, शेतीच्या पाण्याचे नियोजन याबाबतही सरकारच्या योजनांची माहिती दिली। शेतीत होणारे बदल व प्रयोग यावर सरकारच्या योजना व निधींचीही माहिती दिली। याशिवाय साकळाई पाणी योजनेसाठी 1800 कोटींच्या खर्चाच्या कामास मंजुरी देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही दिली। नेमकं काय झालं या कृषी पर्वात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर जवळील केडगाव MIDC जवळ कृषी विभाग, आत्मा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्या वतीने 5 दिवसीय कृषी महोत्सव कृषी पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे। या कृषी पर्वाचे उद्घाटन पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले। फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडील 1500 एकर जागेची मागणी करण्यात आली। हा उद्योग फळ उत्पादकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली। ही जागा मिळाली तर फळ उद्योगात क्रांती होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। याशिवाय जलसंपदा मंत्रिपदाच्या काळात जिल्ह्यातील शाश्वत पाण्याबाबत सुरू असलेल्या विविध उपाययोजनांचा आराखडाही त्यांनी मांडला। साकळाई पाणी योजनेसाठी 1800 कोटी रुपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहितीही मंत्री विखेंनी दिली। यामुळे लवकरच साकळाई योजनेला गती येणार आहे। नगर, श्रीगोंदा या तालुक्यातील दुष्काळी गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे। सुमारे 35 गावांमधील 295 एकर जमीन त्यामुळे ओलिताखाली येणार आहे। या पाण्यातून परिसरातील 13 बंधारे भरले जाणार आहेत। गेल्या 35-40 वर्षांपासून रखडलेली ही योजना आता महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होणार आहे। याच कामाला सुमारे 2.25 कोटी रुपये दिल्याचे मंत्री विखेंनी सांगितल्यावर नगर व श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना समाधान प्राप्त झाले। महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबतही मंत्री विखेंनी माहिती दिली। ते म्हणाले की जिल्ह्यात सध्या 30,112 बचत गट कार्यरत आहेत। त्यांना आतापर्यंत 1500 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा करण्यात आलाय। बचत गट त्याची 100% परतफेड करून उत्तम काम करत आहेत। लाडक्या बहिणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याची हमी त्यांनी दिली। जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई दिल्याचा दावाही त्यांनी केला। केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेत आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये 8,25,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,525 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थी यांना देशभरात कृषी क्षेत्रात होत असलेले बदल अभ्यासण्यासाठी सहलींचे आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी दिली। शेतकरी व बचत गटातील महिलांच्या सहलीबाबतही त्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला। ते म्हणाले की जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी इतर राज्यात, देशभरात जाऊन शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पाहावेत। बचत गटांनीही बाहेर राज्यात जाऊन उत्पादन, त्याची विक्री याची माहिती घ्यावी। यासाठी सहली आयोजित कराव्यात। जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी त्याचा आराखडा तयार करावा। आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ असेही पालकमंत्री विखे यांनी जाहीर केले। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।